बातमी पुण्याची आहे। पुण्यामध्ये पोलीस भरती दरम्यान युवकाचा मृत्यू झालाय। शिवाजीनगरच्या मैदानावर धावताना दुर्दैवी अंत आहे। 1600 मीटर रनिंग करत असताना मृत्यू झाला असा आरोप आहे। या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी, पुण्यात पोलीस भरती दरम्यान युवकाचा मृत्यू। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया पुण्याला आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडे। चंद्रशेखर, नेमकं काय घडलं होतं? खरं तर पुरुषोत्तम बुरकुल नावाचा हा युवक आहे, त्याचा या सगळ्या पोलीस भरतीच्या दरम्यान मृत्यू झालेला आहे। खरं तर उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि सध्या पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात ऊन आपल्याला पाहायला मिळत आहे आणि अशा उन्हामध्ये जो आहे तो या युवकाला 1600 मीटर जो राऊंड असतो धावण्याचा तो राऊंड मारायला लावण्यात आलं होतं आणि या दरम्यान त्याचा मृत्यू झालेला आहे। खरं तर याला जबाबदार कोण असा सवाल जो आहे तो मृत्यू झालेल्या तरुणाचे नातेवाईक सध्या विचारताना दिसत आहेत। एकंदरीत हा जो पुरुषोत्तम बुरकुल आहे, ज्या शिवाजीनगरच्या मुख्यालय ग्राउंडवरती राऊंड मारत होता, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ऊन सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या सगळ्यामध्ये त्याचा हृदयविकाराच्या धक्क्यानं त्या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। काही तरुण जे आहेत त्या ठिकाणी पोलीस भरतीसाठी आलेले आहेत आणि त्यांना त्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीची सुविधा सुद्धा उपलब्ध करून दिल्या नसल्याचा आरोप हे सगळे तरुण करत आहेत। पुरुषोत्तमचा मृत्यू खरं तर ससून रुग्णालयात झाला, तर ज्या ठिकाणी हा पडल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि ससून रुग्णालयामध्ये त्याचा मृत्यू जो आहे तो झालेला आहे। खरं तर वरिष्ठांची ज्यावेळेस आपण लोकशाही म्हणून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस या विभागाचे जे उपायुक्त आहेत सागर कवडे यांनी मी सुट्टीवरती आहे, मला काय याबाबतची माहिती नाही असं उत्तर दिलेलं आहे। एकंदरीत सगळी भरती प्रक्रियेची जी जबाबदारी आहे ती पोलीस उपायुक्त सागर कवडे यांची आहे आणि खरं तर या सगळ्या जे कॅन्डिडेट आहेत, जे युवक आहेत, त्यांना चांगल्या पद्धतीची सुविधा देणं त्या ठिकाणी अपेक्षित होतं। शिवाजीनगर मुख्यालयाच्या ज्या ग्राउंडवरती रनिंग किंवा सराव जो त्या ठिकाणी सुरू होता ते खरं तर पहाटेच्या किंवा सकाळच्या सत्रामध्ये करणं अपेक्षित होतं, परंतु आपण पाहिलं की सकाळी 8 नंतर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ऊन जे आहे ते मोठ्या प्रमाणात येत असतं आणि या उन्हामध्ये त्या तरुणाला धावायला लावलं आणि या सगळ्या धावण्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप जो आहे तो त्याचे मित्र आणि नातेवाईक करताना लागवी दिसत आहे। या सगळ्या प्रकरणी पोलीस प्रशासनाकडून नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे? त्या दृष्टिकोनातून काही तपास सुरू आहे? खरं तर या सगळ्या विषयी ज्यावेळेस या विभागाचे पोलीस उपायुक्त सागर कवडे आहेत, ज्यांच्याकडे सगळी भरती प्रक्रिया आहे, ते सुट्टीवर असल्याचं सांगितलं जात आहे, परंतु आपण पाहिलं की एकंदरीत अशा पद्धतीनं पोलीस भरतीसाठी आलेल्या मुलाचं मृत्यू होणं हे दुर्दैवी आहे। या संदर्भात पोलीस तपास करतीलच, परंतु खरं तर त्या तरुणाच्या कुटुंबांना जे आहे ती मदत मिळावी अशी एक आता मागणी समोर येत आहे। पोलीस भरतीच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये कुठेतरी हलगर्जीपणा झाला का याची सुद्धा चौकशी करण्याची मागणी या सगळ्या युवकाचे जे मित्र आहेत आणि नातेवाईक आहेत ते करताना दिसत आहेत। लागवी अगदी चंद्रशेखर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।